आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। हे सगळे काय डोक्यावर पडलेत काय? परिस्थितीचं गांभीर्य नाही आहे ना. नाहीतर काय, एक अख्खी रात्र अशी बाहेर काढणं, ते ही सगळ्यांना घेऊन, हे काय सोपं वाटतंय का यांना? लहान मुलं पण आहे. तेच ना. कधी नाही तर मला पटेल असं बोलतात हे लोक. तुमच्या वहिनींना ना खरंच काही कळत नाही, डोक्यावर पडल्यासारखं वागतात. त्यांना ना आजपर्यंत कोणी काही चॅलेंज नाही केलंय म्हणून काय करायचं हे समजत नाही. पण मी आहे ना, मी बघा आता काय करते. रस्त्यावर येणार आहे आपण सगळे. अरे काय अगं काय बोलतेस तू? हो सासू मॉम, आपल्या सगळ्यांना वाटतंय ना तितकी साधी नाही आहे ही बाई. आय एम डॅम शुअर नक्कीच काहीतरी मोठं प्लॅनिंग करून मग ते इथे आलं. आणि हो, एक सासू मॉम, लक्ष्मी आंटी आणि पद्मा मावशी, त्या तिघींची ना नक्कीच काहीतरी हिस्ट्री आहे. नाही, या सगळ्यात जर का आपण पणाला लागणार असू ना, तर मी हे होऊ देणार नाही. ऐका ना, तुम्ही दोघी इथेच थांबा. आई बाबा आणि काका मावशीची काळजी घ्या. आणि आत्ता तरी या सगळ्याबद्दल कोणाशी काहीच बोलू नका, ओके? पण आदित्य, तुला कळलं का तो माणूस कोण होता ते? वय म्हणजे तुम्ही म्हणलं होतं ना विचारपूस करतो म्हणून. काय ते टीव्ही मध्ये बघतो का असं म्हणलं होतात ना. काही कळलं का कोण आहे तो माणूस? हो सांगितलं आहे, तो कळवणार आहे मला. मी म्हणजे काही प्रॉब्लेम असेल तर माझ्या मिनिट, पण ते फुटेज आलंय. काय आहे तर लोड होत आहे. काय झालं? आय थिंक सो तो माणूस कोण आहे हे कळलंय आपल्याला. काय काय कोण आहे तो माणूस? दाखव. आता कोण आहे? काय झालं? एनिथिंग सिरियस? तुला काय करायचंय? हा, हे बघ, तुझा काय संबंध आहे? अरे आदित्य, प्रॉब्लेम नाही, उलट काळजी वाटली म्हणून विचारते मी. तुम्ही कोणत्या तरी माणसाबद्दल बोलत होतात ना? काय झालं? काही मेजर इश्यू आहे का? मी काही हेल्प करू का? भावना ताई. हा हा, दिशा, चल ना जरा ये. चला. काय प्रकार आहे? तुझी इन्फॉर्मेशन करेक्ट आहे का? अरे ब्रो, सीसीटीव्ही फुटेज आहे. बघ आदित्य, आपल्याला लवकरात लवकर या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावायलाच लागणार आहे. चल निघूया. दादा, अरे इतक्या दिवसांनी इतकं छान एन्व्हायरमेंट मिळालं आपल्याला. चल जरा फिरून येऊ, गप्पा वगैरे मारू. ऐक ना आमचं जरा एक महत्वाचं काम आहे, त्यासाठी आम्हाला जावं लागतंय. प्लीज आत्ता नको विचारू, मी तुला सगळं नंतर सांगतो, ठीक आहे? तू इथेच थांब प्लीज. सगळ्यांची काळजी घे. त्या पद्मावतीचा काही भरोसा नाही, उगाच रिस्क नको, कळलं का? हो, पण आणि कोणत्याही क्षणी काही गडबड होती असं वाटलं तर आम्हाला कॉल करा, मी लगेच येतो. हा, ओके? मी करतो, पण तुम्ही जाताय कुठे? आहे एक इम्पॉर्टंट काम आहे, मी तुला सांगतो ना आल्यावर, प्लीज. हा ठीक आहे, टेक केअर. ओके. हा, आणि एक घरच्यांनी आमच्याबद्दल विचारलं तर सांगून घ्या प्लीज. हो, मी घेतो. चल. कमाल आहे. म्हणजे कॉलेजमध्ये एक गोष्ट घडली ज्याचा तिनेच गैरसमज करून घेतला होता. त्याचा एवढा मोठा कांगाव करते आता. आणि या सगळ्यात आपल्या मुलांचे उगाच हाल.
त्यांचा तर काही संबंध पण नाही या गोष्टींशी, पण आपल्यामुळे त्यांना भोगावं लागतंय. सॉरी. तू कशाला सॉरी म्हणतेस? आणि बघ, जे काही असेल त्यात आम्ही तुमच्या सोबत असू. अगं, आतापर्यंतच्या संसारात कित्येक संकटांमध्ये आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिलात ना तुम्ही. मग आता आम्हाला उभं राहू देत ना. काय रे? अहो, नाही तरी पण उगाच ह्या सगळ्यामुळे तुम्हाला पण किती त्रास. लक्ष्मी, हा विचार अजिबात सुद्धा करू नकोस. तुला आठवते का, आपण कॉलेजमध्ये असताना आपली एक इच्छा होती की कधीतरी ना आपण असं खुल्या आकाशाखाली जावं, एखादा टेंट बांधावा आणि छान अगदी निसर्गाच्या सान्निध्यात तिथे राहावं, मजेत वेळ घालवावा. असं समज की आपली ती इच्छा आज पूर्ण होते काय? तुम्ही पण किंवा काहीही सुचतं तुम्हाला. बघा हसताय. नाही, पण खरं सांगायचं तर आमच्या सुद्धा आयुष्यात सध्या खूप संकट आणि प्रॉब्लेम्स आले होते. पण त्यानिमित्तानं मुलं जवळ आली, संकटाला सामोरं जाण्याची सवय झाली. आता आपली मुलं आपल्या पाठीशी किती खंबीरपणे उभी राहतात ना. हो ना. आणि आपल्याला किती उत्तम जावई आणि सुना मिळाल्या आहेत. अहिल्या, श्री, खरं सांगू का, पारूचं सगळ्यात जास्त कौतुक आहे. खरं तर हिचा आमच्याशी काय संबंध आहे, पण तरी सुद्धा आपल्या मुलांप्रमाणेच ही सुद्धा आम्हाला साथ देते. अगदी खरं आहे तुमचं. एवढे सगळे आपल्या सोबत आहेत, मग भीती वाटण्याचं काय कारण आहे ना. आणि तिच्याकडे असेल पॉवर, पण आपल्याकडे मॅन पॉवर आहे. त्यामुळे निश्चित होऊन झोपा आता. कळलं का लक्ष्मी? माझ्या बायकोशी जवळीक साधायचा कोणीही प्रयत्न केलेला मी खपवून घेत नाही आणि घेणारही नाही. जी अवस्था या वीकची झालीये तीच उद्या तिला हात लावणाऱ्या व्यक्तीची होऊ शकते. आदित्य, तू लकी आहेस की फक्त या वीकचे केस कापले, तुझा हात नाही.